म्हणून नाही जायचं. 500 किलोमीटर गेले काय बुडून शाळां भविष्य. पण बघा शिक्षणाला, नोकरीला, लेकराला किती महत्त्व दिलं जातं. मराठ्यांना आहेत का डोके ठेकायला तुमचे? लिकीला, पुरीला, आपल्या शिक्षणाला, भविष्याला किती महत्त्व दिलं जातं. शिका फडणवीस साहेबाकडून मराठी जरा. स्वतःचं लेकरू मोठं करायचं आधी, मग बाकीचं बघायचं. हे फडणवीसांचं संदेश आहे. मग वर्षावर फिरशावर जाता येईल कुठं जायचं तिथं, असा त्याचा अर्थ होतो. जरा स्वतःचे मराठ्यांनी लेकरं करायचं बघा मोठं. स्वतःच्या लेकीला शिकता येणार, स्वतःच्या लेकाला शिकता येणार, आरक्षण मिळालं. आणि तुम्ही नुसते बसा ढोलवाजी दुसऱ्याचीच. आरक्षण मिळालं पाहिजे, आरक्षण मिळालं नाही पाहिजे, नेताच निवडून आला पाहिजे, बसा ढोलवाजीत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस करा नुसतं पक्ष पक्ष पक्ष. घ्या मुडदे पाडून स्वतःच्या पोराचे. आणि मला नाव ठेवता याच्यामुळं घोडे लावतो मी यांना. मला का पिसाळ कुत्र चावलं का? यांच्यात असा दुजा भाव आहे. स्वतःच्या लेकराबद्दल वेगळी वागणूक आणि दुसऱ्याच्या गोरगरिबाच्या लेकरांबद्दल वेगळी वागणूक. म्हणून मी यांना बोलतो. मी काय माझ्या स्वार्थासाठी बोलतो का रे मराठ्यांनो? आपलेच गोरगरिबांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून बोलतो. का बोलू नये यांना? हे असे दुजा भाव करतात. जर फडणवीस साहेब असे दुजा भाव करणार असले, मला लवकरच निर्णय घ्यावा लागणार आहे महाराष्ट्रात उग्र आंदोलन करण्याचा. आम्ही मुंबईला पण जाण्याचा निर्णय, जर फडणवीस साहेब तुम्ही असं करणार असलात ना, तर मला निर्णय घ्यावा लागणार आहे. आम्ही लवकरच शिवाजी पार्क आणि आझाद मैदानची पाहणी करायला जाणार आहे. आम्हाला पर्याय नाही. तिथे जेवढे जेवढे ग्राउंड आहेत मुंबईतले, आम्ही पाणीसाठी आम्हाला जावं लागणार आहे. आणि मी ती तारीखसुद्धा लवकरच डिक्लेअर करणार आहे. कारण कालपासून माझीसुद्धा तळपायाची आग मस्तकाला गेली. लेकीच्या शब्दापुढं एक मुख्यमंत्री जाऊ शकत नाही, तर मग आमच्या लेखाबाराचं एवढं वाटोळं झालं. मग या मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकराच्या शब्दाच्या पुढं फडणवीस साहेब कसं काय जाते? सरळ क्लिअर आहे. जर स्वतःच्या पोरीच्या पुढं, शब्दाच्या पुढं मुख्यमंत्री जाणार नसले, तर गोरगरीब मराठ्यांच्या पोरीच्या आणि पोराच्या शब्दाच्या पुढं मुख्यमंत्री चाललेत कसं काय जाता? याचा अर्थ तुम्ही दुजा भाव करतात. तुमच्या पोरीला वेगळा नाही आणि आमच्या पोरीला वेगळा नाही. आणि तुम्ही न्याय वेगळा द्या ना, पण तुम्ही पालकत्व तुमच्याकडे आहे. तुम्ही नसतात तर आम्ही बोलणार बी नाहीत तुम्हाला. राज्याचे मुख्यमंत्री तुम्ही आहेत, प्रमुख तुम्ही आहेत. तुम्ही दुजा भाव केला नसता तर आम्ही तुम्हाला बोललोही नसतो. आणि तुम्ही दुजा भाव केला तरी चालन. तुमच्या पोरीला माया करा, आमच्याला करू नका. पण तुम्ही प्रमुख नसायला पाहिजे होते. तुमच्याकडे पालकत्व महाराष्ट्राचं नसायला पाहिजे. हे चांगलं नाही चाललं. तुमचं जी वागणूक चालली ना फडणवीस साहेब, ही चांगली नाही चालली. ज्या ज्यावेळेस संकट उभं आहे ना, त्यावेळेस मराठ्यांनी तुम्हाला आनंदाची खुर्च्या दिलेल्या. आणि तुम्ही मस्ती आल्यासारखं जर करताल आणि मराठ्यांशी गद्दारी बेमानी करता, तर फळ मी त्याचं भोगायला लावणार आहे. कारण मला मराठ्यापेक्षा मोठं कोण नाही. फक्त मराठ्या सांगतो, डोळे उघडा. आता तरी उघडा डोळे जरा, बघा काय संदेश आहे ते. स्वतःच्या लेकीसाठी सगळं बुडवलं तरी चालन, डुबलं तरी चालत, शब्दाचं पुढं जायचं नाही. पण आपल्या लेकरांचं वाटोळं झालं, पण फाश्या घेतल्या तरी चालत. ही भूमिका चांगली नाही. मराठ्यांनी डोळे उघडा. मी तुमच्या लेकीबाळीसाठी, लेकरा बाळासाठी करतोय. सावध व्हा. इथून पुढे तरी एकजूट राहा. आता पाटील, आज मुख्यमंत्री बीडमध्ये येत आहे आणि कालचं दिवसभराचं रामायण तुम्हाला माहित आहे. धनंजय मुंडे राजीनामा देतील असं सगळे म्हणत होते, पण ते काही दिसत नाही. तुमच्या मागणीची किंवा त्या अंजली दमानी यांच्या मागणीची किंवा त्यांनी दाखवलेल्या पुराव्याची दखल सरकार काही घेताना दिसत नाही. ते ऑस्ट्रेलिया मुख्यमंत्री नाही तर कुंकड येऊ, मला काय त्याचं देणं घेणं नाही. ते कुंकड आलं तर फक्त दुजा भाव करू नये. स्वतःच्या लेकीत महाराष्ट्राच्या लेकी बघाव, महाराष्ट्राचे पोरं बघाव आणि ते आरक्षण मागतात ते मार्गी काढावं. कारण आमचं ते हक्काचं आहे, नोंदी आहेत. एखाद्या भंगार नेत्याचं ऐकून तुम्ही आम्हाला आरक्षण देत नाहीत म्हणजे ही वाईट गोष्ट आहे. लक्षात ठेवा मुख्यमंत्री साहेब. आपण कोणाचेच नाहीत, पक्ष नाही पक्ष नाही, आपण फक्त मराठ्यांचा आहे, हे ध्यानात ठेवा. मी सोडत नसतो. माझ्या समाजाला जर तुम्ही अडचण उभा करायला लागलात ना गोड गोड बोलून, तुम्हाला वाटतं सत्ता, आता ते सत्ता न फत्ता काही नाही, हे बी ध्यानात ठेवा. एकदा जर बिथरलोत ना आम्ही मराठी, सत्ता फित्ता काही नाही, ध्यानात ठेवा. तुमच्या लेकीला एकला नाही, तिच्या शब्दाच्या पुढे जायचं. हे लेकी बाळी तुमच्या नाहीत का? कारण तुम्ही प्रमुख आहेत.
तुम्ही प्रमुख हे ध्यानात ठेवा. दादा तुम्ही आता धन्यवाद. असं म्हणताय शांतपणे